आपलं शहर आता स्मार्ट होतंय. मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, स्मार्ट बना. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. मेट्रो सिटीप्रमाणे आकर्षक लॅमिनेटेड सेट आता बेळगावातही उपलब्ध. आपल्या घरकुलाचे बांधकाम करताना आकर्षक अशा पद्धतीचे लॅमिनेटेड सेट आवश्यक असतात. मात्र त्यांची उपलब्धता फक्त काही मेट्रो सिटीमध्ये होते असा समज आतापर्यंत होता. बेळगावातही ग्राहक वर्गासाठी अशी सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी परशुराम कदम यांनी साई प्लायवुड्स येथे ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. याचा कार्यारंभ मंगळवार दिनांक 12 रोजी सायंकाळी नवीन महात्मा फुले रोड शहापूर येथे होत आहे. या उद्घाटन कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आर्किटेक्ट असोसिएशनचे अध्यक्ष कुलदीप हंगिरगेकर तसेच मुंबई येथील उद्योजिका श्रेया प्रभू या उपस्थित राहणार आहेत. अल्पावधीत लाखो वाचकांच्या पसंतीस उतरलेले स्मार्ट न्यूज आता मुद्रित स्वरूपात देखील उपलब्ध. वाचकांच्या अपेक्षापूर्तीसाठी एक नवे पाऊल. ताज्या घडामोडींसाठी सायन दैनिक स्मार्ट न्यूज, सखोल वाचनीय बातम्यांसाठी वार्ता शक्ती. नियमित वाचा, स्मार्ट व्हा. नमस्कार, मी अनुजा पाटील स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. अदानीच्या समभाग व्यवहारातील लबाडी सेबीने लपवल्याचा आरोप. भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा लवकरच सुरू होणार. ख्रिश्चन समाजाच्या जागेत गैरव्यवहार प्रकरणी निपाणी तहसीलदारांना निवेदन. डिझेल भरण्यास आलेल्या कारला आग. हिंदू जनजागृती समितीतर्फे सनातन धर्म या विषयावर विशेष संवाद संपन्न. नागराजच्या हल्लेखोरांना कठोर शिक्षा देण्याची मागणी. विश्वकर्मा जयंती शासकीय पातळीवर व्हावी. भारत विकास परिषदेतर्फे गुरुवंदना कार्यक्रम उत्साहात. वनहुतात्मा दिनानिमित्त श्रद्धांजली. ग्रामीण भागासाठी बँक ऑन हिल्स योजना कार्यान्वित. आपल्या पाककौशल्याला व्यासपीठ मिळवून देणारी पर्वणी. स्मार्ट न्यूज घेऊन येत आहे सुवर्ण संधी. स्मार्ट न्यूजच्या प्रेक्षक वर्गासाठी आमच्या चॅनलच्या माध्यमातून सुरू होत आहे एक अभिनव रेसिपी शो, ज्याचं नाव आहे स्मार्ट शेफ. आपण बनवत असलेल्या एखाद्या चविष्ट आणि उत्तम पदार्थाची रेसिपी आमच्या शोच्या माध्यमातून लाखो प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा आणि आपल्या पाककौशल्याची दाद मिळवा. दिनांक 25 जुलैपूर्वी नाव नोंदवा. अधिक माहितीसाठी संपर्क 7259145470 किंवा 8105158162 या क्रमांकाशी संपर्क साधा. आणि आता पाहूया सविस्तर बातम्या. बाजार नियंत्रक सेबीने अदानी समूहाच्या 2014 मधील कथित समभाग व्यवहारातील लबाडीबद्दल महसूल गुप्तचर संचालनालयाचे पुराव्यांसह इशारा देणारे पत्र दडपले. तसेच हे अत्यंत महत्त्वाचे तथ्य सर्वोच्च न्यायालयापुढे अद्याप उघड केलेले नाही असा आरोप अदानी हिंडेनबर्ग प्रकरणाशी निगडीत जनहित याचिकाकर्त्यांपैकी एकाने केला आहे. सर्वोच्च न्यायालयापुढे अदानी हिंडेनबर्ग प्रकरणी चौकशीची मागणी करणाऱ्या वकील ML शर्मा आणि विशाल तिवारी, काँग्रेस नेत्या जया ठाकूर आणि कायद्याच्या विद्यार्थिनी अनामिका जयस्वाल यांच्या 4 जनहित याचिका प्रलंबित आहेत. यापैकी जयस्वाल यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात सदर दावा करण्यात आला आहे. सेबीचे तत्कालीन अध्यक्ष UK सिन्हा यांनी अदानी समूहाच्या विरुद्ध महसूल गुप्तचर संचालनालयाच्या इशाऱ्यावर कारवाई केली नाही, उलट त्यांनी तपासच बंद केला. आता सिन्हा हे अदानी समूहाचे विकत घेतलेल्या NDTV या कंपनीचे स्वतंत्र संचालक आणि अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत असे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.
भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा लवकरच सुरू होणार. भारत जोडो यात्रेचा पहिला टप्पा याच वर्षी जानेवारी महिन्यात संपला. कन्याकुमारीपासून सुरू झालेली ही यात्रा काश्मीरमध्ये संपली. आता भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा सुरू होतोय. लवकरच हा टप्पा सुरू होणार असून राहुल गांधी यांच्या नेतृत्वातच ही यात्रा निघणार आहे. मुंबई काँग्रेसने ट्विट करून याविषयीची माहिती दिली आहे. राहुल गांधींची ही यात्रा अरुणाचल प्रदेश ते महाराष्ट्र अशी असणार आहे. राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या पहिल्या टप्प्यात मोहब्बत की दुकानचा नारा दिला होता. आता दुसऱ्या टप्प्यात ते काय नारा देणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा सुरू होण्याआधी विरोधकांची आघाडी तयार झाली आहे. या आघाडीला इंडिया हे नाव देण्यात आलंय. इंडिया आघाडीच्या 3 बैठकाही पार पडल्या आहेत. पहिली बैठक पाटणा, दुसरी बेंगळूर तर तिसरी बैठक मुंबईत पार पडली आहे. तसंच या बैठकीत 27 पक्ष मोदींच्या विरोधात एकत्र आले आहेत. ख्रिश्चन समाजाच्या जागेत गैरव्यवहार प्रकरणी निपाणी तहसीलदारांना निवेदन. येथील सर्वे क्रमांक 131 ब मधील जागा 100 वर्षांपासून कोल्हापूर येथील कोयमार ट्रस्ट आणि चर्च काउन्सिलच्या कब्जे वहिवाटीत आहे. तरीही अभिषेक शहा यांनी न्यायालयाचा ताबा न घेण्याच्या आदेशाचे उल्लंघन करून जागा ताब्यात घेतली आहे. शिवाय पत्रांची संरक्षक भिंत उभारली जाते. या प्रकरणात गैरव्यवहार झाला असून त्याची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी या मागणीसाठी मंगळवार दिनांक 12 रोजी ख्रिश्चन समाजातर्फे कोयमार ट्रस्टचे प्रशासकीय अधिकारी श्रीनिवास चोपडे यांच्या नेतृत्वाखाली ख्रिश्चन समाजातर्फे मोर्चा काढून तहसीलदार मुजफ्फर बळीकर यांना निवेदन दिले. या प्रसंगी कोल्हापूर चर्च काउन्सिलचे पदाधिकारी संजय जयकर, दीनानाथ कदम, उदय बिजापूरकर, डॉक्टर सुनील ससे, डॉक्टर अनिल ससे, नगरसेवक डॉक्टर जसराज गिरे यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते. डिझेल भरण्यास आलेल्या कारला आग. कोल्हापूर सर्कल येथील एका पेट्रोल पंपवर डिझेल भरण्यास आलेल्या कारमधील इंजिन साईडला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्यामुळे एकच खळबळ माजली. पेट्रोल पंपावरील कर्मचारी आपला जीव वाचवण्यासाठी धावू लागले, पण पेट्रोल पंपावरील काही कर्मचाऱ्यांनी आग विझवण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून आटोकाट प्रयत्न केले. यावेळी कर्मचाऱ्यांनी वाळू आणि कार्बन डायऑक्साईड गॅसचा वापर करून कार विझवण्यासाठी त्वरित प्रयत्न केले. तितक्यात पोलीस आणि अग्निशामक गाडी येऊन गाडीतील आग विझवण्यात यश आले. मात्र वाहनातील कोणत्याही व्यक्तीला हानी झाली नाही. हिंदू जनजागृती समितीतर्फे सनातन धर्म या विषयावर विशेष संवाद संपन्न. तामिळनाडूमध्ये मंदिराचे सरकारीकरण झालेले आहे आणि मंदिरे चालवणारे सरकारमधील मंत्री सनातन धर्म नष्ट करू पाहतात. असे सरकार हिंदूंची मंदिरे चालवणार की ती नष्ट करणार, असा सवाल भारत व्हॉइसच्या संस्थापिका गायत्री एन यांनी केला आहे. हिंदू जनजागृती समितीने सनातन धर्म या विषयावर आयोजित विशेष संवाद कार्यक्रमात त्या बोलत होत्या. हिंदू जनजागृती समितीचे दिल्ली प्रवक्ते नरेंद्र सुर्वे यांनी त्यांच्याशी संवाद साधला. स्वतःला ख्रिस्ती मानणारे तामिळनाडूचे क्रीडा मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांना सनातन धर्म नष्ट करायचा आहे, पण द्रविड विचारधारेवर चालणाऱ्या तामिळनाडू सरकारला येथील जातीयवाद मिटवता आलेला नाही, उलट तो जास्त वाढलेला आहे. तेथील हिंदू आज हतबल झालाय. तामिळनाडूमध्ये अतिक्रमणाच्या नावाने हिंदूंची पुरातन मंदिरे तोडली जात आहेत, मात्र चर्च किंवा मशीद यांना हातही लावला जात नाही. द्रमुक सरकारला हिंदूंमधील भेदभाव दिसतो, मात्र चर्चमधील भेदभाव का दिसत नहीं, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. नमस्कार. हिंदू जनजागृति समिति ने चर्चा हिंदू राष्ट्र की इस कार्यक्रम में क्या सनातन धर्म डेंगू मलेरिया समान नष्ट हो सकता है, इस विषय के ऊपर विशेष चर्चा सत्र का आयोजन किया गया था. जैसे कि हम जानते हैं, कुछ समय से सनातन धर्म के ऊपर द्वेषमूलक अर्थात हेट स्पीच दिए जा रहे हैं. तमिलनाडु में वहाँ के मंत्री उदयनिधि स्टैलिन ने इसी प्रकार से सनातन के ऊपर हेट स्पीच देने के बाद भी अब तक तमिलनाडु में उनके ऊपर एक भी एफआईआर दर्ज नहीं हुई है. उसके उपरांत जब हिंदुत्ववादी लोगों ने इसके विरोध में आवाज़ उठाने का प्रयास किया, आंदोलन करने का प्रयास किया, तो उनके ऊपर ही अपराध प्रविष्ट करके उनको कारावास में डालना ये अत्यंत वेदनादायक है. इस कार्यक्रम के माध्यम से हम सरकार से मांग कर रहे हैं कि इस आंदोलन को वो गंभीरता से ले. जिन्होंने इस प्रकार से हेट स्पीच दिए हैं, ऐसे मंत्री उदयनिधि स्टैलिन या अन्य मंत्री जो है, उनके ऊपर कार्रवाई की मांग इस कार्यक्रम के माध्यम से हमने की है.
नागराजच्या हल्लेखोरांना कठोर शिक्षा देण्याची मागणी. रामनगर वड्डरवाडी येथील नागराज इराप्पा गाडीवड्डर वय 26 या युवकाचा गेल्या 30 ऑगस्ट 2023 रोजी रात्री फरशीच्या तुकड्याने ठेचून निर्घृण खून करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक केली असली तरी सदर खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि मारेकरांना कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी रामनगर वड्डरवाडी येथील रहिवाशांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. शहरातील राणी कित्तूर चन्नम्मा सर्कल येथून काढण्यात आलेल्या या मोर्चा दरम्यान जोरदार निदर्शने करून मयत नागराजला न्याय द्यावा, मारेकरांना कठोर शासन करावे अशी मागणी केली जात होती. मोर्चामध्ये मयत नागराज गाडीवड्डर याच्या आई-वडिलांसह वड्डरवाडी येथील युवक आणि रहिवासी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. विश्वकर्मा जयंती शासकीय पातळीवर व्हावी. विश्वकर्मा जयंती रविवार दिनांक 17 रोजी असून ती शासकीय पातळीवर मोठ्या प्रमाणात साजरी करावी अशी मागणी विश्वकर्मा जयंती उत्सव समिती, विश्वकर्मा सेवा संघ आणि विश्वकर्मा समाजातर्फे सोमवारी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्याकडे करण्यात आली. विश्वकर्मा जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष राघवेंद्र हवनूर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन या संदर्भातील निवेदन सादर केलं. भारत विकास परिषदेतर्फे गुरुवंदना कार्यक्रम उत्साहात. भारत विकास परिषदेतर्फे गुरुवंदना छात्र अभिनंदन कार्यक्रम रविवारी IMER सभागृहात अपूर्व उत्साहात पार पडला. या विशेष कार्यक्रमाअंतर्गत 25 शाळांच्या उत्कृष्ट शिक्षकांना शाल, प्रशस्तीपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन खास सन्मानित करण्यात आलं. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनाही यावेळी उत्कृष्ट छात्र पुरस्कार देऊन विशेष गौरविण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून VTUचे डीन डॉक्टर DH राव उपस्थित होते. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. लक्ष्मी तिगडी यांनी संपूर्ण वंदे मातरम प्रस्तुत केले. परिषदेचे अध्यक्ष विनायक घोडेकर यांनी स्वागत आणि सचिव मालशेठ पाटील यांनी प्रास्ताविक केले. परिषदेचे विभागीय सेवा प्रमुख पांडुरंग नायक यांनी भारत विकास परिषदेविषयी विस्तृतपणे माहिती दिली. वन हुतात्मा दिनानिमित्त श्रद्धांजली. राष्ट्रीय वन हुतात्मा दिनानिमित्त वनसंवर्धन आणि प्राणी संरक्षणासाठी बलिदान दिलेल्या अधिकाऱ्यांना काल दिनांक 11 रोजी राष्ट्रीय हुतात्मा दिनानिमित्त श्रद्धांजली वाहिली. यावेळी जिल्हाधिकारी नितेश पाटील, जिल्हा मुख्य आणि सत्र न्यायाधीश L विजय लक्ष्मी देवी, जिल्हा मुख्य वनसंवर्धन अधिकारी मंजुनाथ चव्हाण, पोलीस आयुक्त SN सिद्धरामप्पा, PC विंगचे कमांडर ब्रिगेडियर दयालम, जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर भीमाशंकर गुळेत, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल बोयर आदी यावेळी उपस्थित होते. ग्रामीण भागासाठी बँक ऑन व्हील्स योजना कार्यान्वित. फिनो या आर्थिक संस्थेच्या वतीने बँक ऑन व्हील्स हा नवीन उपक्रम सुरू करण्यात आलाय. या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेसाठी बँकिंग आणि आधार कार्ड यांची संयुक्त सेवा देण्याची योजना आखण्यात आली आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी बँकेचे अधिकारी हिमांशू मिश्रा यांनी सांगितले की ग्रामीण भागात अद्यापही अनेक समस्यांमुळे बँकिंग सेवा उपलब्ध होत नाही. अशावेळी बँक ग्राहकांच्या दारी घेऊन जाण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने फिनो पेमेंट्स बँकेला अनुमती दिली आहे. त्यानुसार आता ही सेवा सुरू करण्यात येत आहे. त्यामुळे याचा नागरिकांनी लाभ करून घ्यावा. अत्यंत सुलभ पद्धतीने बँकिंग करण्याची सेवा फिनो मार्फत देण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले. या सेवेचे उद्घाटन प्रांताधिकारी श्रवण नाईक यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी बँकेचे सर्व अधिकारी उपस्थित होते. आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत रहा स्मार्ट न्यूज. जले दीप अंगना में होगी रोशन दुनिया, पलकों तले छा जाए चांद तारों का साया, रंगोली में खिले रंग खुशियों की भी तरानी, तन मन झिलमिल जाए हर पल होंगी सुहानी, ये अटूट बंधन खिले हर आशियाना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना, आराधना मारुती गली बेलगाम, मन भाए आराधना.
विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. अनुसूचित जाती जमातींसाठी मंजूर अनुदानाचा वापर वेळेत करावा. हे अनुदान 100% वापरण्यात यावे. बैठकीला उपस्थित न राहणाऱ्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावा, अशा सूचना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सोमवारी बैठकीत केल्या. लघु पाटबंधारे विभागाला 35 लाखांचे अनुदान यापूर्वीच देण्यात आले आहे. मात्र केवळ 15 लाखांचाच वापर झालाय. ज्या विभागांनी आतापर्यंत निविदा मागविल्या आहेत त्यांनी अनुदानाचा विनियोग करण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या. जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर, महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांच्यासह समाज कल्याण विभाग आणि अनुसूचित जाती विकास खात्याचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. एक खिडकी सुविधा कार्यान्वित. प्रशासनातर्फे सुरू केलेल्या एक खिडकी सुविधेचा उपयोग करून घेऊन शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी वेळेत परवानगी घ्यावी, असे आवाहन मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळातर्फे करण्यात आले आहे. महामंडळाचे पदाधिकारी विकास कलगडगी, माजी उपमहापौर सतीश गौरगौंडा आदींनी शहर आणि परिसरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये जाऊन परवानगी देण्यासाठी कशाप्रकारे सुविधा उपलब्ध करून देण्यात आली याची माहिती घेतली. तसेच परवानगीसाठी विविध खात्यांचे कर्मचारी आणि अधिकारी एकाच ठिकाणी उपस्थित असल्याबद्दल समाधान व्यक्त केलं. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना विविध प्रकारची परवानगी देण्यासाठी एक खिडकी सुविधा लवकरच करावी, अशी मागणी मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे केली होती. त्याला प्रतिसाद देत एक खिडकी लवकर सुरू केली आहे. आडी मल्लया डोंगरावरील शिवलिंगावर उद्यापासून किरणोत्सवास प्रारंभ. आडी तालुका निपाणी येथील श्री मल्लया डोंगरावरील प्राचीन शिवलिंगावर उद्यापासून सूर्योदयानंतर काही वेळातच किरणोत्सवास प्रारंभ होणार आहे. हा वेदांत आणि विज्ञानाची सांगड घालणारा किरणोत्सव सोहळा गुरुवारपर्यंत चालणार आहे. त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहन किरणोत्सवाचे अभ्यासक बाबासाहेब मगदूम. दक्षिणायनातील परतीच्या या किरणोत्सवाची सुरुवात बुधवार दिनांक 13 रोजी सूर्योदयानंतर 10-15 मिनिटातच मुख्य शिवलिंगावरून होणार आहे. यावेळी केवळ 5 मिनिटे सूर्यकिरण शिवलिंगावर राहणार आहेत. शुक्रवार दिनांक 22 नंतर हे किरण 2 दिवस गाभाऱ्यात राहून बाहेर पडतील. या किरणांचा गाभाऱ्यातील प्रवास दक्षिणेकडून उत्तरेकडे होताना दिसेल. एकंदर हा किरणोत्सव सुरुवातीस 5-6 मिनिटांपासून 13-15 मिनिटेपर्यंत वाढत जातो, पुन्हा कमी कमी होत जाणार असल्याचे मगदूम यांनी सांगितले. बेळगाव बार असोसिएशन तर्फे न्यायाधीशांना निरोप समारंभ. बेळगाव बार असोसिएशन तर्फे न्यायालयातील बढतीनिमित्त बदली झालेल्या 3 न्यायाधीशांना निरोप आणि सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. न्यायालयातील बार असोसिएशनच्या सभागृहात प्रधान दिवाणी न्यायाधीश आणि द्वितीय श्रेणी गणपत भट, प्रथम अतिरिक्त दिवाणी न्यायाधीश द्वितीय श्रेणी श्रीमती शर्मिला कामत, संजीव कुमार सातवे JMFC बेळगाव यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पहार घालून सन्मान करून निरोप देण्यात आला. निरोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी बेळगाव बार असोसिएशनचे प्रभारी अध्यक्ष ॲडव्होकेट सुधीर चव्हाण होते. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून प्रथम जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीमती L विजया लक्ष्मी उपस्थित होत्या. या प्रसंगी सन्मान मूर्तींनी आपले बेळगाव न्यायालयातील अनुभव कथन केले आणि आपण दिलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले. माजी सैनिकांसाठी भरती मेळावा. येथील मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल केंद्रातर्फे सैन्यातून निवृत्त झालेल्या माजी सैनिकांसाठी डिफेन्स सर्व्हिस कॉर्पसाठी सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. 26 आणि 27 सप्टेंबर रोजी रेजिमेंटल केंद्रात ही भरती प्रक्रिया होणार आहे. सोल्जर जनरल ड्युटी आणि सोल्जर क्लार्क पदासाठी ही भरती येणार आहे. भरती मेळाव्यात केवळ मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटलमधून निवृत्त झालेले माजी सैनिक भाग घेऊ शकतात. सोल्जर GD साठी 46 वर्षाखालील तर क्लार्क पदासाठी उमेदवार 48 वर्षाखालील असावा. उमेदवाराने सैन्यात किमान 5 वर्ष सेवा बजावलेली असावी, असे कळविण्यात आले आहे. सार्वजनिक वाचनालयाच्या भजन स्पर्धेची सांगता. सार्वजनिक वाचनालयातर्फे आयोजित करण्यात आलेले भजन स्पर्धेत पुरुष गटात केंचेवाडीतील तालुका चंदगड विठ्ठल प्रासादिक तर महिला गटात हनुमाननगरमधील ओमकार व टिळकवाडीतील मुक्त ग्रुप यांनी विभागून प्रथम क्रमांक पटकावला. विजेत्यांना रविवारी रात्री मराठा मंदिरमध्ये झालेल्या कार्यक्रमात गडिंग्लजचे संत साहित्याचे अभ्यास प्राध्यापक शिवाजी बुकेले व माजी आमदार परशुराम नंदिवळी यांच्या हस्ते रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष गोविंद राऊत, डॉक्टर विनोद गायकवाड, नेताजी जाधव, आनंद लाड, सुनीता मोहिते यांच्यासह अन्य उपस्थित होते.
निवडणूक विभाग तहसीलदारपदी सोमनकट्टी. जिल्हाधिकारी कार्यालयात असणाऱ्या निवडणूक विभागाचे तहसीलदार पद रिक्त असून या पदावर प्रशिक्षणार्थी KAS अधिकारी फिरोजशाह सोमनकट्टी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र सरकारकडून या संदर्भात अधिकृत आदेश देण्यात आला नाही. काही दिवसांपूर्वी या पदावर असणाऱ्या तहसीलदारांची बदली करण्यात आली आहे. निवडणूक संदर्भातील महत्त्वाची जबाबदारी या तहसीलदारांकडे असते. विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान निवडणूक विभाग तहसीलदार म्हणून निश्चल नरोना होते. त्यानंतर हे पद रिक्त झाले होते. फिरोजशाह सोमनकट्टी यापूर्वी बेंगलोर विधानसौधमध्ये प्रशिक्षणार्थी होते. त्यांची नुकतीच बेळगावला बदली झाली आहे. मनपामध्ये स्वच्छतेसाठी नगरसेवकाची गांधीगिरी. गुटखा पान मसाला खाऊन अनेकांनी मारलेल्या पिचकारीमुळे मनपामध्ये इमारतीचा कोपरा अनकोपरा रंगला होता. मात्र अधिकाऱ्यांचे त्याकडे दुर्लक्ष झाले होते. अखेर नगरसेवक रवी साळुंके यांनी स्वतः या कोपऱ्यांना रंग लावून इमारतीला आलेल्या ओंगळ स्वरूप दूर केले. याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे. महापालिका इमारतीत महसूल विभागाकडे जाणाऱ्या पायऱ्यांवर कोपऱ्यात पान मसाला गुटखा पान तंबाखू खाऊन पिचकारा मारण्यात आला होता. त्यामुळे तो भाग रंगला होता. शिवाय घाणी साचली होती. त्यामुळे इमारतीला ओंगळ स्वरूप आले होते. अखेर नगरसेवक साळुंके यांनी स्वखर्चाने रंग आणून स्वतः तो भाग रंगवला. त्यानंतर त्यांनी अशोक दुडगुंडी यांची भेट घेऊन माहिती दिली. तहसीलदार गल्लीत भर दुपारी घरफोडी. भर दुपारी घर फोडून चोरट्यांनी 22 ग्रामचे सोन्याचे दागिने व 50 ग्राम चांदीच्या वस्तू पळवून नेल्याची घटना सोमवारी शहराच्या मध्यवर्ती भागातील तहसीलदार गल्लीत घडली. सकाळी 11 ते 1च्या सुमारास ही चोरी झाल्याचा संशय पोलिसांना आहे. या प्रकरणी श्रीपाल जिन्नप्पा काळप्पा गोळ राहणार तहसीलदार गल्ली यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी: काळप्पा गोळ दाम्पत्य नोकरी करत असल्याने दोघेही सकाळी 10:15च्या सुमारास घरातून बाहेर पडले. यावेळी त्यांच्या 9 वर्षाच्या मुलीसह दोन्हीही मुले घरी होते. आई वडील बाहेर पडल्यानंतर मुलेही खेळायला बाहेर पडली. या काळात चोरट्यांनी समोरच्या दरवाजाचे कुलूप तोडून बेडरूम मधील तिजोरीतील ऐवज लांबवले. खडेबाजार पोलिसात घटनेची नोंद झाली आहे. बस खाली सापडून 7 महिलांचा जागीच मृत्यू. देवदर्शनासाठी धर्मस्थळला गेलेल्या 7 महिलांचा विचित्र अपघात मृत्यू झाला आहे. ज्या मिनी बसमधून ह्या महिला देवदर्शनाला गेल्या होत्या त्याच मिनी बस खाली सापडून 7 महिला ठार झाल्या. सोमवारी पहाटे हा अपघात झाला. तमिळनाडूतील महिलांचा एक गट धर्मस्थळ, उडुपी आणि मैसूरच्या सहलीवर 2 मिनी बसमधून गेल्या होता. परतीच्या मार्गावर त्यांची बस नादुरुस्त झाल्यानंतर चालक करण्याचा प्रयत्न चालक करत होता. त्यावेळी बसमधील महिला बसच्या समोरच्या बाजूला रस्त्यावर बसल्या होत्या. त्यावेळी मागून आलेल्या ट्रकने मिनी बसला धडक दिली. त्या धडकेने मिनी बस पुढे गेल्याने बस खाली सापडून 7 महिलांचा जागीच ठार झाला तर 10 महिला जखमी झाल्या आहेत. महालक्ष्मी यात्रा पुढे ढकलली. बेनकनहल्ली, गणेशपूर, ज्योतिनगर, सरस्वतीनगर, क्रांतीनगर या गावांची श्री महालक्ष्मी देवीची यात्रा 27 फेब्रुवारी 2024 रोजी होणार होती. परंतु काही कारणास्तव यात्रा पुढे ढकलण्यात आली आहे. आता 23 एप्रिल ते 1 मे 2024 या दरम्यान श्री महालक्ष्मी यात्रा होणार आहे. भाविकांनी याची नोंद घ्यावी असे ग्रामस्थ पंच समिती आणि महालक्ष्मी यात्रा समितीने कळवली आहे. सरंगाळी शाळेचे मुख्याध्यापक निलंबित. सरंगाळी सरकारी प्राथमिक शाळेत मद्यपान करून गोंधळ घातल्याप्रकरणी खानापूरच्या गटशिक्षणाधिकारी राजेश्वरी कुडची यांनी मुख्याध्यापक RG देसूरकर यांना तात्पुरते निलंबित केले आहे. याबाबतचा आदेश बजावण्यात आला. सरंगाळी प्राथमिक मराठी शाळेचे मुख्याध्यापक RG देसूरकर हे शाळेत मद्यपान करून येत होते आणि विद्यार्थ्यांशी असभ्य वर्तन करत होते. सदर मुख्याध्यापकांच्या वर्तणुकीमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान लक्षात घेता त्यांची बदली करावी अशी मागणी करण्यात आली होती. या निवेदनाची दखल घेऊन ही कारवाई करण्यात आली आहे. CBSE 10वी-12वीच्या प्रश्नपत्रिकाचे स्वरूप बदलले. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचे 10वी आणि 12वीच्या परीक्षाच्या प्रश्नपत्रिकांच्या स्वरूपात महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. त्याच संकल्पाने सक्षमतेवर अतिरिक्त प्रश्न, बहुपर्यायी स्वरूपाच्या प्रश्नाचा प्रश्नपत्रिकेत समावेश करण्यात आला असून विद्यार्थ्यांना सरावासाठी प्रश्नपत्रिकेचे प्रारूप जाहीर करण्यात आले आहे. CBSEच्या 10वी आणि 12वीची परीक्षा 15 फेब्रुवारी ते 10 एप्रिल या कालावधीत होणार आहे. त्या अनुषंगाने आता परीक्षांच्या प्रश्नपत्रिकांमध्ये होणाऱ्या बदलांची माहिती CBSEने दिली आहे. माउंट आबू इथे बेळगावच्या पत्रकारांनी घेतली करुणभाई यांची भेट.
प्रजापती ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीने शांतीवन अबुरोड इथे राष्ट्रीय पत्रकार संमेलनाचे आयोजन करण्यात आले। या संमेलनाला बेळगाव जिल्ह्यातील पत्रकारांनी उपस्थित दर्शवली आहे। या संमेलनाच्या निमित्ताने माउंट आबू मुख्यालयाचे मीडिया विंग प्रमुख ब्रह्मकुमार करुणभाई यांच्या बेळगावमधील पत्रकारांच्या वतीने सन्मान करण्यात आला। प्रजापती ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय बेळगाव केंद्राचे मार्गदर्शक महांतेशबाई यांच्या उपस्थितीत बेळगावचे ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत काकतीकर यांनी ब्रह्मकुमार करुणभाई यांचा शाल आणि मोत्यांचा हार घालून सन्मान केला। उसगावमध्ये गणेशोत्सव फटाके विरहित होणार। उसगाव येथील गांधी चौकातील मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ कार्यक्रम पार पडला। यावेळी या गणेशोत्सवामध्ये फटाकड्यांची आतिषबाजी न करता याचा फटाकड्यांच्या वरती होणारा जो खर्च आहे तो गरजू विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक कामासाठी मदत करण्याचा मंडळाने यावर्षी संकल्प करून गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली। उसगाव मराठी साहित्य अकादमीचे अध्यक्ष लक्ष्मणराव होनगेकर यांच्या हस्ते या मुहूर्तमेढाचे पूजन करून मुहूर्तमेढ रोवण्यात आली। यावेळी त्याचे स्वागत मंडळाचे अध्यक्ष रोहित कोळी व उपाध्यक्ष रोहन पावळे यांच्या हस्ते करण्यात आले। पलूसचे ऐतिहासिक कुस्ती मैदान माऊली कोकाटेने मारले, रवींद्र कुमार पराभूत। 100 वर्षांची परंपरा लाभलेल्या पलूसच्या ऐतिहासिक कुस्ती मैदानात सोमवारी 7 लाख इनामाच्या प्रथम क्रमांकाच्या लढतीत पैलवान माऊली कोकाटे याने समोरून एकेरी पटावर पैलवान रवींद्र कुमार याला 10व्या मिनिटात आसमान दाखवले। या रंगतदार कुस्तीला प्रेक्षकांनी दाद दिली। शेवट श्रावण सोमवारी मैदान आयोजित केले होते। पलूस कुस्ती कमिटीच्या वतीने आयोजन केले होते। यावेळी 100 रुपयांपासून 7 लाखांपर्यंतच्या अनेक रंगतदार कुस्त्या झाल्या। दुपारी 3 वाजल्यापासून लढतींना सुरुवात झाली। यामध्ये महिला मल्लांनीही मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता। द्वितीय क्रमांकासाठी झालेल्या कुस्तीत पैलवान हर्षद सदगीर विरुद्ध हरियाणा पैलवान विकी यांची तुल्यबळ लढत झाली। काही वेळानंतर ही कुस्ती गुणावर पुकारण्यात आली। यामध्ये हर्षद सदगीर विजयी झाला। चौथ्या क्रमांकासाठी 4 लाख रुपयांची कुस्ती मुंबई महापौर केसरी पैलवान भारत मदने विरुद्ध उपमहाराष्ट्र केसरी अक्षय शिंदे यांच्यात झाली। जवळपास 45 मिनिट चाललेल्या कुस्तीत भारत मदने एकचात डावावर विजयी झाला। महिला कुस्तीत पहिली महिला महाराष्ट्र केसरी प्रतीक्षा बागडे विरुद्ध अमृता पुजारी यांची लढत अर्धा तास चालली। यानंतर कुस्ती बरोबरीत सोडविली तर समृद्धी घोरपडे हिने तृप्ती गुरववर मात केली। इतर कुस्त्या बरोबरीत सोडवल्या। जिल्हास्तरीय मुष्टी युद्ध स्पर्धेत समृद्धी शिंदोळकरला सुवर्ण पदक। सार्वजनिक शिक्षण खात्याच्या पदवीपूर्व बोर्ड बेळगाव आणि सेंट पॉल्स पदवीपूर्व महाविद्यालय यांच्यातर्फे आयोजित जिल्हास्तरीय 19 वर्षाखालील मुष्टी युद्ध स्पर्धेत समृद्धी शिंदोळकर हिने सुवर्ण पदक पटकाविले। स्पोर्ट्स हॉस्टेलच्या सभागृहात नुकतीच ही स्पर्धा झाली। आरपीडी महाविद्यालयात वाणिज्य शाखेच्या प्रथम वर्षात असलेल्या समृद्धी हिने 48 ते 50 किलो वजनी गटात प्रथम क्रमांक पटकाविला। आता तिची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे। समृद्धी ही बालिका आदर्श विद्यालयाच्या मुष्टियुद्ध रिंगवर सराव करतेय। तिला आरपीडी महाविद्यालयाच्या प्राचार्या सुजाता बिजापुरे यांचे प्रोत्साहन लाभले। भूषण गुरवला वैयक्तिक विजेतेपद। खानापूर येथील मराठा मंडळ शाळेच्या मैदानावर सार्वजनिक शिक्षण खाते आणि तरारांनी पदवीपूर्व कॉलेज आयोजित खानापूर तालुकास्तरीय पदवीपूर्व कॉलेज ॲथलेटिक क्रीडा स्पर्धेत श्री माऊली पदवीपूर्व गुंजी कॉलेजच्या भूषण गुरवने 3 सुवर्ण पदकांसह वैयक्तिक विजेतेपद पटकाविले। या स्पर्धेत भूषणने 800 मीटर, 1500 मीटर आणि 3000 मीटर धावण्याच्या शर्यतीत प्रथम क्रमांकासह 3 सुवर्ण पदक पटकाविली। भूषणला प्रशिक्षक LG कोलेकर, क्रीडा शिक्षक निलजकर यांचे मार्गदर्शन तर कॉलेजचे प्राचार्य आणि प्राध्यापक यांचे प्रोत्साहन लाभत आहे। MR भंडारी स्कूलकडे मेजर ध्यानचंद चषक। जिल्हा हॉकी संघटना आयोजित नुकत्याच पार पडलेल्या मेजर ध्यानचंद स्मृती चषक 6-a-साइड हॉकी स्पर्धेत SKE सोसायटीच्या MR भंडारी शाळेने माध्यमिक मुलांच्या गटामध्ये प्रथम क्रमांकासह अजिंक्यपद संपादन केले। तसेच या स्पर्धेतील अंतिम सामन्यात MR भंडारी स्कूल अ संघाने MR भंडारी स्कूल ब संघावर 2-0 असा विजय संपादन केला। हे दोन्ही गोल प्रवीण जुटप्पनावर याने नोंदविले। त्यांना शाळेच्या प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती SD नायक आणि माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक सदाशिव वैजनाथ मठ तसेच श्रीमती गायत्री शिंदे, PS खणगावकर आणि शाळेचे क्रीडा शिक्षक प्रवीण पाटील यांचे मार्गदर्शन आणि प्रोत्साहन लाभत आहे। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपते। धन्यवाद।